कसे आहात मंडळी? आज आपण गावरान अशी एक रेसिपी बघणार आहोत. कांदा आणि कैरीपासून आपण तयार करणार आहोत. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण अजिबात जात नाही, तर उन्हामुळे त्रास होतो आणि भाजी तर मुळीच खावीशी वाटत नाही. तर अशा वेळी एक वेगळ्या प्रकारची अशी चटणी आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण कांदा घ्यायचा आहे आणि पातळ पातळ असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. कांदा हा उन्हामध्ये जरूर खाल्ला पाहिजे, कारण कांद्यापासून शरीराला थंडावा मिळतो. कांदा हा शरीरातली उष्णता कमी करतो. त्यासाठी आपण शेतात काम करणारी लोक विशेषतः कांदा जेवणामध्ये आवर्जून खातात. कच्ची कैरी ही शरीराला थंडावा देते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊ देत नाही. त्यासाठी कच्ची कैरी ही आवर्जून खाल्ली पाहिजे. तसेच जेवणाची चवही वाढवते. पण महाराष्ट्रीयन लोक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी किंवा साईड डिश वगैरे अशा बनवत असतो. तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण ह्या साईड डिश बनवतो, तर तुम्ही जेव्हा ही चटणी बनवाल, तर तुम्ही कधी 1.5-2 भाकरी खाल, कधी तुमचं जेवण संपेल, तुम्हाला पत्ता पण लागणार नाही. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या अशा चटण्या, कोशिंबिरी बघणार आहोत. कांदा आपण ह्यासाठी पातळ पातळ चिरून घेतलेला आहे, की ज्यामुळे तो कैरीमध्ये छानपैकी मिक्स झाला पाहिजे. आणि जेवढी कैरी असेल तेवढाच कांदा घ्यायचा आहे आपल्याला. आता कांदा आपला चिरून झालेला आहे. आता एका आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत कांदा. या चटणीसाठी खूप जास्त साहित्य आपण वापरलेलं नाही आहे. अगदी घरगुती साहित्यात पण खूप चवदार अशी ही चटणी तयार होते. कांदा आपला चिरून तयार आहे. आता पुढची स्टेप काय आहे ते बघणार आहोत आपण. तर आता आपण जी कैरी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका सुक्या फडक्याने छान पुसून घ्यायची आहे ती आपल्याला. आणि कैरीचा फक्त आपल्याला देठ काढून टाकायचा आहे. आणि ही चटणी बनवताना जेवणाच्या फक्त 5 ते 10 मिनटं अगोदर बनवायची आहे, कारण आपण ह्यामध्ये कांदा वापरलेला आहे. तर त्या कांद्याला उन्हामुळे वास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त 5 ते 10 मिनटं अगोदर ही चटणी बनवायची आणि अगदी 5 मिनटात ही चटणी तयार होते. तर आपण साली सकट कैरी किसून घेणार आहोत, कारण की सालीमध्येच व्हिटॅमिन्स असतात. सालीमधला जो कडवटपणा असतो तो आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. खरं म्हणजे आपण जे शरीराला आवश्यक असतं तेच आपण खरं तर काढून टाकतो. कुठल्याही भाज्यांच्या साली या कधीच काढायच्या नाहीत. 2 ते 3 माणसांना पुरेल एवढी ही चटणी तयार होते. जर आपल्याला जास्त लोकांसाठी ही चटणी करायची असेल तर आपण 2 कांदे आणि 2 कैऱ्यासुद्धा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपली कैरी किसून झालेली आहे आणि आता ही कैरी आपण कांद्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये अगदी बेसिक मसाले आपण टाकणार आहोत. तर शेंगदाण्याचा कूट मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. भरडसरच करून घ्यायचा आहे आणि तो शेंगदाण्याचा कूट ह्यामध्ये टाकायचा आहे. 1 चमचा साखर टाकायची आहे. कैरी आंबट आहे त्यामुळे साखर टाकायची, म्हणजे त्यामुळे टेस्ट बॅलन्स होते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडं तिखट टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सगळं हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. मी थोडीशी कोथिंबीर बाजूला करून ह्याच्यावर एक तडका मारून घेणार आहे. तर त्यासाठी मी छानपैकी चुलीवर तेल तापवून घेतलं कडत आणि आता ह्या तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे आणि नंतर ह्याला आपण तडका देणार आहोत. यामध्ये आपण धना जिरा पावडरसुद्धा अवेलेबल असेल तर टाकू शकता, तीसुद्धा खूप छान लागेल ह्यामध्ये. अशी कांदा कैरीची चटणी तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर मंडळी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर रेसिपी आवडली तर शेअर पण नक्की करा. भेटूयात अशा चटपटीत आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय करा. धन्यवाद.